नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगळा न्याय देणाऱ्या नाफेड NCCF कडून निकृष्ट प्रतीच्या कांदा खरेदीची कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली पोलखोल। केंद्र सरकारच्या बाजारभाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदी सुरू असताना प्रहार जनशक्ती पक्षाने या खरेदी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत। शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी न करता व्यापारी आणि इतर राज्यातून कांदा खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा दर्जेदार कांदा विविध निकषांच्या नावाखाली नाकारला जात असताना चांदवड येथील नाफेडच्या गोदामात साठवलेला कांदा निकृष्ट आणि काही प्रमाणात सडका असल्याचा दावा करण्यात आला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी गोदामाची पाहणी केली। त्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या आरोपांमुळे संपूर्ण कांदा खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणावर नाफेड आणि NCCFची अधिकृत भूमिका काय असणार याकडे आता शेतकऱ्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, चांदवड। आज नाफेड NCCFचे जे कांदा खरेदी केंद्र आहेत त्याच्या साठवणुकीवर आपण आलेलो आहोत। काय साठवणूक आहे? आळ्या पडलेले कांदे, सडलेले कांदे हे तुम्ही देशाच्या नागरिकाला खाऊ घालणार का? इकडे शेतकऱ्याला इथं पैसा वाचून भ्रांत झाली आहे का या कांद्याचे पैसे कसे करायचे, आणि एका बाजूला चोरट्या भामट्यांना तुम्ही 2375 रुपयाच्या भावानं सडका कांदा स्टॉक करण्याची मुभा देताय का? हे कसं चाललंय? एकदा नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहापर्यंत जाऊ द्या ना। देवेंद्र फडणवीस साहेब गाडी अडवली तर फार राग आला होता ना। एकदा या आणि बघा काय चाललंय इथं। हे नाफेड NCCF किती वेळा ओरडून सांगितलं बंद करा बंद करा, ह्याच्यासाठी चालू चाललंय का नाटकं? हे बरोबर आहे, पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांच्यापर्यंत ही लिंक आहे, म्हणूनच इतके सडके कांदे दिल्लीच्या, कोलकात्याच्या, चेन्नईच्या नागरिकाच्या खाली तुम्ही पैसे हडपण्यासाठी उभे केलेले आहेत। शेतकऱ्यांचाच कांदा खरेदी होईल असं सांगितलं असताना आमचा शेतकऱ्यांचा निकष लावून 50 mmच कांदा पाहिजे, त्याला डबल पत्ती पाहिजे, त्याला काजळी नको, त्याला काही जखम झालेली नको, अशा प्रकारचे जर तुमचे निकष असताना अवघ्या 1 महिन्याभरापूर्वी खरेदी केलेला कांदा आज अक्षरशः सडून त्याच्यातून पाणी निघतंय, आपण सर्वांनी बघितलंच। तर अवघ्या 1 महिन्यात खरेदी केलेला, इतका निकष लावून खरेदी केलेला कांदा सडलाच कसा, हा मोठा प्रश्न आहे। याचा अर्थ यांनी कुठून तरी बाहेरून अत्यंत निकृष्ट दर्जाचा कांदा आणून आणि तो फक्त शासनाची फसवणूक करून आणि शेतकऱ्यांची फसवणूक चालली। मी S.A. जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी। इथे गणेश भाऊ निंबाळकर यांनी फोन केल्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने मला इथं पाठवण्यात आलं। तर इथं पूर्ण बघितलं असता एकदम निकृष्ट दर्जाचा कांदा जो आहे हा साठवण्यात आला आहे आणि तो पूर्णपणे सडलेला आहे, त्यामध्ये आळी पडलेली दिसते आणि हा अजून 7-8 दिवसात त्याचं पूर्णपणे खतात रूपांतर होईल अशा प्रकारचा कांदा इथं दिसतो आहे। नाही, हा कांदा अजिबात माणसांना खाण्याच्या लायक दिसत नाही आहे। काय करायचं, पंचनामा केलाय, काय केलं? जी काही प्रोसिजर आहे त्याप्रमाणे पूर्णपणे पंचनामा वगैरे इथं करण्यात येईल। आता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।